चक्रेश्वर वाडीतली गंगा गंगबाव या जुन्या विहिरीतील पाण्याचा रंग बदलला। भूगर्भीय वैशिष्ट्यांचा अभ्यास होण्याची गरज। ग्रामस्थांनी 5 गावातील शिवलिंगावर केला जलाभिषेक। भौगोलिक आणि धार्मिक वैशिष्ट्यांनी पर्यटक आणि अभ्यासकांना ओढ लावणाऱ्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील गंगबाव या जुन्या विहिरीतील पाण्याचा रंग आख्यायिकेनुसार बदलल्याने ग्रामस्थांनी गंगा आली या श्रद्धेने 5 गावच्या शिवलिंगावर जलाभिषेक घालून धार्मिक विधी पूर्ण केला। या विहिरीला भूगर्भीय वैशिष्ट्य असल्याने त्याचा अभ्यास करून संशोधन करण्याची मागणी होत आहे। अश्मयुगातील संस्कृतीच्या पाऊलखुणा स्पष्ट करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असणारी गंगबाव नावाने ओळख असणारी विहीर मुजली होती। गतवर्षी ग्रामस्थांनी लोक सहभागातून या विहिरीतील गाळ काढून विहीर खुली केली। या विहिरीच्या पाण्याचा रंग दर 5 वर्षांनी बदलतो अशी आख्यायिका होती। आख्यायिकेनुसार यावर्षी पाण्याचा रंग बदलल्याने ग्रामस्थांनी या पाण्याचा जलाभिषेक चक्रेश्वरवाडी, टिटवे, कपिलेश्वर, गुडाळ आणि सिरसे इथल्या ग्रामदेवतेच्या शिवलिंगाला घालण्याची पूर्वापार प्रथा जपली। त्यानुसार चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांनी आज पहाटे 5ही ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक घातला। ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या गंगबाव या विहिरीतील पाण्याचा रंग बदलल्याने ग्रामस्थांनी पाणी पूजन करून शिवलिंगाला जलाभिषेक घातला। दिवसभर भजन आणि आरती पठण करण्यात आलं। धार्मिक महत्त्व असणाऱ्या या विहिरीतील पाण्याचा रंग काही कालावधीनंतर बदलतो। या विहिरीच्या पाण्याचा रंग बदलणे हे भूगर्भीय वैशिष्ट्यही असू शकतं। या वैशिष्ट्याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे। दर 5 वर्षांनी या विहिरीतील पाण्याचा रंग बदलतो। पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आम्ही ग्रामस्थांनी 5 गावातील शिवलिंगावर जलाभिषेक केला। या विहिरीतील पाण्याचं वैशिष्ट्य तपासण्यासाठी अभ्यास होणं गरजेचं आहे। त्यामधून येथील भूगर्भीय वैशिष्ट्य समोर येईल। सदाशिव भांदिगरे, सरपंच, चक्रेश्वरवाडी। गेली अनेक वर्षे ही विहीर मुजली होती। आम्ही गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येत गतवर्षी विहिरीतील गाळ काढला। गतवर्षी दुधासारखा असणारा पाण्याचा रंग निळा झाला आहे। पाण्याचा रंग बदलल्यानंतर गंगा आली असं पूर्वापार मानलं जातं। त्यानुसार धार्मिक कार्यक्रम केले। विष्णू कुसाळे, ज्येष्ठ नागरिक। बदलत होता। याही वर्षी म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून तो बदललेला नव्हता। आता यावर्षी तो रंग बदललेला आहे आणि या पाण्याचा जलाभिषेक या चक्रेश्वराचे अन्य लिंग असणारे टिटवे, कपिलेश्वर, गुडाळ आणि शिरसे या ठिकाणी गावातील मंडळीने जाऊन त्या ठिकाणी जलाभिषेक घातलेला आहे आणि या ठिकाणी आता भजन कीर्तन करून या ठिकाणी महाप्रसाद करून याची वर्ष असतात। हे गंगा तीर्थ आहे। नौखंड काशी धाकण पृथ्वी 1 गज उंच हे गंगा तीर्थ आहे। इथं शिखराच्या पश्चिम दिशेला ती चिऱ्याची बाव आहे। तिथे ही सगळी ज्या वेळेला इथे तीर्थाला म्हणून येते त्या काळात सगळीकडची लोक ह्या गंगा तीर्थाला येतात आणि इथं आंघोळ करून वर भैरीशंकरचं देवस्थान शिखरावर आहे। भैरी शंकर उंचावर आणि त्या 50 एकर रानात टेकडावर सर्व लहान मोठ्या पाषाणातल्या आत बाहेर चक्र आहेत। मग ती चक्र अशी काय ग्रंथात असं सांगितलेलं आहे 33 कोटी देवांचं ते आदरस्थान आहे। हे जर महातीर्थ